नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजपासून आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला मराठी आणि इंग्लिश बद्दल बोललो होतो की हे जे दोन सब्जेक्ट आहे तुम्हाला पूर्णतः कम्प्लिटली बेसिक टू ऍडव्हान्स शिकवणार आहोत आपण. बेसिक टू ऍडव्हान्स. मग सर, बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे लेवल कुठली येईल आपल्याला? तर या बेसिक टू ऍडव्हान्स ग्रामरची जे काही लेवल आहे ना, मराठीसाठी तुम्हाला मराठी काय ते व्याकरण बोलतं, ते व्याकरण तुमचं, आणि त्याला ते इंग्रजीमध्ये इंग्रजीच्या व्याकरणाला आपण ग्रामर संबोधतो. ठीक आहे. तर बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये काय होते ना, तर इथे मध्ये आपण इथे 5th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आणखी काय घेणार आहोत, तर ग्रॅज्युएशन कव्हर करणार आहोत, ग्रॅज्युएशन लेवल. आणि सोबतच काय येईल, तर तुमची जी काही कॉम्पिटेटिव्हची लेवल आहे, कॉम्पिटेटिव्हची जी काही लेवल आहे ते घेणार आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत? काय होईल बेसिक टू ऍडव्हान्स? कोणते सब्जेक्ट घ्यायचे आपल्याला? एक तर आपल्याला इंग्लिश घेऊ, आणि दुसरा काय राहील? मराठी राहील. काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही आहे. हे दोन सब्जेक्ट थोडेसे पुढे गेले की आपण जे काही अदर सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला म्हणजे आवश्यक असतील तुमच्या कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, ते सुद्धा हळूहळू सुरू करणार आहोत. पण सुरुवातीला आपण जास्त फोकस करून आपण फोकस फक्त या दोन सब्जेक्टवर करणार आहोत. कारण सध्याची परिस्थिती पाहता इंग्लिश आणि मराठी या दोन सब्जेक्टचं खूप म्हणजे हे झालेलं आहे ना. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं है ना. तर बेसिक, मग आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? बेसिक टू ऍडव्हान्स. बेसिक म्हणजे 5th स्टँडर्ड पासून लेवल है ना. पण ही तर ठीक आहे, आपण असंही म्हटलं याला चालते की 1st स्टँडर्ड पासून जरी आपण बोललो तरी चालेल. 1st स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड ही लेवल राहील. नंतर ग्रॅज्युएशन लेवलची जे काही मुलं असतील त्यांच्यासाठी राहील. आणि नंतर ओव्हरऑल हे सगळं बेसिक आटोपल्यानंतर ओव्हरऑल जी स्टडी करणार आहोत आपण, ती कोणाची करणार आहोत? कॉम्पिटेटिव्ह लेवलची. क्लिअर आहे? या काही स्टेप्स असतात शिकण्याच्या, त्या स्टेप्स आपल्याला काय करावं लागतील? फॉलो करावे लागतील. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? तर सर, अगोदर मला बेसिक कंप्लीट करायसाठी मला काय करावं लागेल? तर माझ्याकडे पहिल्यांदा तर माझ्याकडे पेशन्स असणं आवश्यक आहे ना. पेशन्स असणं आवश्यक आहे. कारण युट्यूब वरती जर क्लासेस होत आहे, तर युट्यूबवर एक पेशन्स ठेवून क्लास करणं है ना, तेवढं सोपं नाही राहिलेलं आहे. बरोबर आहे? ज्या पद्धतीनं आपण एका क्लासमध्ये बसून आपण समोरासमोर एकमेकांशी आपण जे काही कम्युनिकेशन करतो, जे काही ज्ञानाची आपण घेवाणदेवाण करतो है ना, त्या पद्धतीने इथे ऑनलाईन आणि तेही युट्यूब प्लॅटफॉर्म वरती या गोष्टी म्हणजे इझी नाहीये. आपल्याला म्हणता येईल की त्या इझी नाहीये, पण त्या सुद्धा आपल्याला काय करावं लागतील. कारण आपला एकूण एक उद्देश फक्त काय आहे? एक काय, आपल्याला फक्त शिकायचं आहे. बरोबर आहे? कोणत्याही भानगडी करायला आपण इथे युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आलेलो नाहीये है ना. तर लक्षात घ्यायचं, काय म्हटलंय मी, की ही जेव्हा तुमची लेवल कंप्लीट होईल, 1st स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, आणि प्लस काय तुमचं ग्रॅज्युएशन लेवल, या लेवलला जेव्हा मी टीचिंग करेल, ही लेवल जेव्हा तुमची कंप्लीट होईल, तेव्हा आपण कुठे हात घालणार आहोत? कॉम्पिटेटिव्ह लेवलला. क्लिअर आहे ना इथपर्यंत? ठीक आहे. सर, आम्ही काय आहे ना, आम्ही 1st स्टँडर्ड किंवा 12th स्टँडर्डची मुलं, 1st स्टँडर्ड किंवा 5th स्टँडर्डची मुलं नाही आहोत. आम्हाला सोबतच कॉम्पिटेटिव्हची लेवल सुद्धा पाहिजे है ना. तर एक लक्षात घ्या, हे तर करूच आपण. तत्पूर्वी काय ना, कोणताही सब्जेक्ट शिकण्यापूर्वी त्या सब्जेक्टचा तो जो काही विषय आहे, त्या विषयाची थोडीशी जरी माहिती असणं, किंवा आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारल्या जातात या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे ना. 5th टू स्टँडर्ड हे प्युअरली ग्रामर राहील. प्युअरली ग्रामर बेस असेल है ना. आणि इथे काय आहे ना, इथे थोडीशी तुमची जे कॉम्पिटेटिव्ह लेवलला लेवल चेंज होते. इथे आपल्याकडे एक तर IBPS पॅटर्न असतो, आणि दुसरा काय असतो तुमच्याकडे? TCS पॅटर्न आहे ना. सोबतच आपल्या इकडे MPSC स्टेट वगैरे ह्यांचे पॅटर्न वेगळे है ना. तर या सगळ्यांना कन्सिडर करून, या सगळ्यांना गृहीत धरून आपल्याला काय करावं लागेल? आपला सिलेबस पुढे न्यावा लागेल. क्लिअर आहे का इथपर्यंत?
ठीक आहे, ठीक आहे ना. चलो ठीक आहे. तर मग काय आहे ना, आज आपला व्हिडिओचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण काय करणार आहोत, हे जे इंग्लिश जो सब्जेक्ट आहे, बरोबर, हा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे ह्याचा सिलेबस, आणि याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते डिस्कस करणार आहोत. क्लिअर आहे का? लक्षात घ्यायचं. मग आता कोणत्याही प्रकारची एक्झाम पहा तुम्ही, स्टेट मध्ये पहा. आता ते क्लासेस स्टँडर्ड वगैरे सोडून द्या, फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड सोडा, हे तर आपण घेऊच है ना. पण जेव्हा आपण इंग्लिशच्या सिलेबसचं डिस्कशन करतो त्यावेळी आपण कॉमनली कसं आहे ना, कॉमनली आपण काय करतो, कॉम्पिटेटिव्हला पुढे ठेवतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला काय करतो, पुढे ठेवून आपण त्याच्याबद्दल डिस्कस करतो. त्यासाठी काय करावं लागेल रे बाबा, काय करावं लागेल, इंग्लिश काय, जवळपास तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्हचा विचार करता तर तुमच्या अगोदर म्हणजे तुमच्या सर्वात पहिल्यांदा म्हणजे सर्वात प्रथम माइंडमध्ये येणारी गोष्ट असते ती एमपीएससी. क्लिअर आहे? एमपीएससी है ना. आणि एमपीएससी ची जे मेन्स असते, एमपीएससी ची जी मेन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश साठी वेटेज. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना. नेक्स्ट जेव्हा आपण काय करतो, ज्या काही स्टेट लेवलच्या सरळ सेवा भरती असतात, ज्या काही सरळ सेवा भरती असतात तिथे सुद्धा आपण काय करतो, इंग्लिश हा सब्जेक्ट असतो. तिथे सुद्धा काय असतात, इंग्लिश असतो. सरळ सेवा भरतीमध्ये इथे येईल तुमचं तलाठी, जिल्हा परिषदच्या काही भरत्या असतात, नंतर महसूल विभाग असतं, महसूल विभागामध्ये काही असतात, तलाठी सुद्धा हे महसूल विभागातलीच आहे है ना. नंतर अच्छा, ज्या काही वन डे एक्झाम आहेत ना त्यासाठी आपल्याला काय लागतो, इंग्लिश लागतो. ठीक आहे. आणि जेव्हा आपण काय करतो, आता सेंट्रलचा विचार करतो, तर सेंट्रलमध्ये आपल्याकडे एक कॉमन एक्झाम आहे जी सगळ्यांना सर्वश्रुत आहे, ती आहे एसएससी है ना. एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन. स्टाफ सिलेक्शन कमिशन है ना. तर ही जी आहे एसएससी याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरीज आहेत त्या तुमचे जे काही एज्युकेशन लेवल आहे त्या एज्युकेशन लेवलवरती बेस कॅटेगरीज केलेले आहेत त्यांनी, जसं एमटीएस, मल्टीटास्किंग, नंतर सीएचएसएल, नंतर सीजीएल है ना, सीपीओ, स्टेनो, या सगळ्या एक्झाम ज्या कंडक्ट करण्याचं काम कोण करतं, एसएससी करतं. आणि तुम्हाला हेच सांगायचं होतं मला की ह्या ज्या काही एक्झाम आहेत त्यांना काय आहे, इंग्लिश हा विषय असतो. बरोबर आहे. त्याच्यावरनं सांगायचं मला एवढंच आहे, तुम्हाला एवढं सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणत्याही जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाता त्यावेळी तुम्हाला इंग्लिश काय आहे, मस्त आहे. इंग्लिश काय आहे, मस्त आहे है ना. तर लक्षात घ्यायचं है ना. तर कुठल्याही जे काही तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जेव्हा तुम्ही बसायला जाता किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला जाता त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट घ्यावा लागेल. म्हणजे याची प्रॉपर तयारी असेलच तरच तुमचा काय होईल रे बाबा, बेडा पार होऊन जाईल है ना. नाही तर मग आपल्याला 2 वर्षाचे 5 वर्ष किंवा 1 वर्षाचे 10 वर्ष व्हायला वेळ लागणार नाही. क्लिअर आहे है ना. तर लक्षात घ्या, अगोदर आपण काय करू, सिलेबस डिस्कस करू. आणि हा सिलेबस कुठला राहील, कॉम्पिटेटिव्ह लेवलचा है ना. कॉम्पिटेटिव्ह लेवल आहे सिलेबस. याच्यामध्ये काय विचारलं जातं तुम्हाला अगोदर, एक लक्षात घ्यायचं, टीसीएस आणि कुठला पॅटर्न, आयबीपीएस है ना. फक्त हवा झालेली आहे. जवळपास दोघांचे जेव्हा आपण कंपॅरिझन करतो है ना, जे काही एक्झाम पेपर असतात ते जेव्हा आपण टॅली करतो किंवा पाहतो, कंपॅरिझन करतो, तर दोघांचेही फक्त क्वेश्चन विचारण्याची जी काही पद्धत आहे है ना, ती क्वेश्चन विचारण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण जे काही सिलेबस दिलेला आहे ना, दोघांनी सेम सिलेबस दिलेला आहे. तर सुरुवातीला काय असते याच्यामध्ये, इडियम अँड फ्रेजेस, इडियम्स अँड फ्रेजेस है ना. नंतर नंतर काय असतं, इडियम अँड फ्रेजेस याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, मनी है ना, मनी. क्लिअर आहे.
नंतर काय असते, वन वर्ड सबस्टिट्यूशन. इडियम फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन. क्लिअर आहे. नंतर नेक्स्ट काय असतो टॉपिक, नेक्स्ट कुठला टॉपिक विचारला जातो, स्पॉटिंग एरर. स्पॉटिंग एरर है ना. आणि स्पॉटिंग एरर मध्ये याच्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला, याच्यामध्ये एरर फाइंड आउट करावं लागतात है ना. एक सेंटेन्स दिलेले असतात, त्यात म्हणजे ऑप्शन दिलेले असतात ABCD असे, आणि त्याच्यामध्ये जो भाग तुमचा इनकरेक्ट आहे तो तुम्हाला काय करावा लागतो, म्हणजे निवडावा लागतो, स्पॉट करावा लागतो. नेक्स्ट काय आहे स्पॉटिंग एरर नंतर, सेंटेन्स करेक्शन. सेंटेन्स करेक्शन. क्लिअर आहे. चुकीचे सेंटेन्स दिलेले असतात ते तुम्हाला ऑप्शन वरनं काय करायचे असतात, करेक्ट सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला चूज करायचं असते. क्लिअर आहे का इथपर्यंत. सेंटेन्स करेक्शन, स्पेलिंग करेक्शन, सॉरी यालाच आपण काय म्हणतो, सेंटेन्स करेक्शन मध्येच काय असते, स्पेलिंग. याच्यामध्ये स्पेलिंग करेक्शन. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. fill in the blank. fill in the blank. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट सिनोनिम्स. एंटोनिम्स, सिनोनिम्स, एंटोनिम्स, सिनोनिम्स एंटोनिम्स है ना. नंतर 7th आणखी काय असते, सेंटेन्स अरेंजमेंट. सेंटेन्स रिअरेंजमेंट, सेंटेन्स रिअरेंजमेंट. नेक्स्ट आहे क्लोज टेस्ट आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह. ऍक्टिव्ह नेक्स्ट आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना. किती टॉपिक झालेत आपले, इडियम अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पॉटिंग एरर, सेंटेन्स करेक्शन, त्याला आपण स्पेलिंग करेक्शन म्हणतो आपण है ना. फिल इन द ब्लँक्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट, क्लोज टेस्ट, नंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह है ना, आणि काय नंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट ना. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे मेन्सला वगैरे विचारल्या जातात, मेन्सला वगैरे विचारल्या जातात है ना. मेन्सला विचारल्या जातात कम्प्रेहेन्शन. है ना. कम्प्रेहेन्शन मध्ये काय असते रे, कम्प्रेहेन्शन मध्ये रीडिंग कम्प्रेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, रीडिंग कम्प्रेशन. ज्यालाच आपण म्हणतो पॅसेज. म्हणजेच इथे काय केलं जातं, तुम्हाला पॅसेज दिला जातो आणि त्या पॅसेज वरनं जे काही तुम्हाला क्वेश्चन आहे ते क्वेश्चन दिले जातात आणि त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं असतो, ते पॅसेज पाहून सॉल्व्ह करायचा असतो. या गोष्टी केलेल्या आहेत आपण. कधी केलंय आठवते का, 10th ला असताना है ना. 10th ला असताना हीच एक गोष्ट आम्हाला इझी वाटत होती है ना. 10th ला असताना आम्हाला काय व्हायची, हीच एक रीडिंग कम्प्रेशन पॅसेज वरनं जे काही क्वेश्चन यायचे ती एकच गोष्ट संपूर्ण 100 मार्काच्या पेपरमध्ये, 100 मार्काच्या पेपरमध्ये हीच एक गोष्ट काय होती, आम्हाला इझी होती इंग्लिश मध्ये तरी.
का? कारण आम्हाला माहिती होतं जर समजा पॅसेज दिलेला आहे, हा पॅसेज आहे माझ्याकडे है ना, आणि इथे इथे एखादं सेंटेन्स सुरू होत असेल, स्टार्टने सुरुवात होत असेल त्या सेंटेन्सची, आणि क्वेश्चन मध्ये जर आम्हाला स्टार्ट दिसला तर आन्सर जरी वन वर्ड मध्ये असेल तरी आम्ही काय करायचो, इथून स्टार्ट करायचो आणि हे पूर्णचे पूर्ण काय करायचो रे बाबा, सेंटेन्स लिहित होतो. राईट है ना. त्याच्यामुळे माहिती आहे का, या गोष्टी आपण 10th मध्ये 9th मध्ये शिकलेलो आहेत है ना, आणि शिकलेलो आहेत, आणि हीच गोष्ट काय होती, सर्वात इझी होती. पण आता या लेवलला जेव्हा येता तुम्ही, कॉम्पिटेटिव्हच्या लेवलला जेव्हा येतात, त्यावेळेस या गोष्टी ज्या इझी होत्या त्या इझी राहत नाही. इझी कधी होतात, जेव्हा आपण काय करतो, एखाद्या सब्जेक्टची किंवा एखाद्या विषयावरती मोर अँड मोर काय करतो, प्रॅक्टिस करतो, आणि ती करावीच लागल. जर तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तर या गोष्टी काय, 5 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो याचा, है ना. 5 मार्क्स कशाला म्हणतात, 5 मार्क्स तुम्हाला इथे पॉइंटने रिझल्ट जातो, आणि 5 मार्क्स तर भरपूर आहे है ना. तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीये. तर लक्षात घ्या, इडियम अँड फ्रेजेस है ना. नेक्स्ट आहे आणखी, नंतर तुम्हाला काय करावं लागेल, सिनॉनिम्स, अँटोनिम्स है ना. हे ज्या गोष्टी आहेत याचाच आपण एक सेपरेट क्लास घेऊ. काय याच्यामध्ये तुमचे जे काही व्होकॅब असतील है ना, व्होकॅब असतील है ना, डेली मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला आपण डेली आपण काय करू, व्होकॅबचा एक क्लासेस घेऊ. त्याच्यामध्ये तुमचे जे काही समजा इडियम अँड फ्रेजेस आहे, नंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, नंतर काय आणखी सिनॉनिम्स, अँटोनिम्स आहेत है ना. तर यासारख्या गोष्टी काय होतील, कव्हर होतील है ना. नंतर लक्षात घ्यायचं, मग सर राहिलेलं जे काही ग्रामर आहे, स्पॉटिंग एरर त्याला कम्प्लीट ग्रामर पाहिजे. स्पॉटिंग एरर काढण्यासाठी काय पाहिजे, कम्प्लीट ग्रामरचं जर तुमच्याकडे नॉलेज असेल तरच ही गोष्ट तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता है ना. तरच हा मार्क्स तुमचा आहे, नाहीतर हा मार्क्स तुमचा नाहीये. कारण ते तिथे बसलेच कशासाठी आहे, मार्क्स द्यायला बसले आहेत का, ते नाही, ते मार्क्स द्यायला बसलेले नाहीत. ते त्यांना तर काय, जेवढे कमी करता येईल तेवढे कमी करायच्या मागे असतात ते लोक. ठीक आहे. नंतर करेक्शन, सेंटेन्स करेक्शन मध्ये काय, जेव्हा तुम्हाला ग्रामरचे रूल्स माहिती असतील है ना, त्या ग्रामरचं बेसिक माहित असेल, बेसिक टू ऍडव्हान्स आपण त्याच्यासाठी घेत आहोत की, कारण याच्यात काही टॉपिक असे आहे आपल्याला काय वाटते की अरे यांनी तर ग्रामर विचारलंच नाही आम्हाला, यांनी तर आम्हाला टेन्स चेंज करायला लावलाच नाही आम्हाला, यांनी तर ज्या काही बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करायला लावल्याच नाही. पण इनडायरेक्टली तुमचं ते ग्रामर जे चेक करत आहेत ते कशात करतायत, स्पॉटिंग एरर, सेंटेन्स करेक्शन, नंतर इथे सेंटेन्स रिअरेंजमेंट. याचं जर नॉलेज नसेल है ना, म्हणजे अगोदर काय येतं, नाऊन येतं, प्रोनाऊन येतं, नंतर कंजंक्शन येतात, प्रिपोजिशन येतात, ह्याच्यावरती बेस असतात ही सेंटेन्स रिअरेंजमेंट. क्लिअर आहे. ह्याच्यासाठी नंतर ह्या क्लोज टेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, नंतर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, ह्या गोष्टी कधी साध्य होतील रे बाबा, ज्या वेळेस माझ्याकडे काय असेल, कम्प्लीट ग्रामर असेल. काय असेल, कम्प्लीट ग्रामर असेल है ना. लक्षात घ्या, युट्यूबवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील, पण कोणत्याही टीचर किंवा कोणत्याही व्यक्तींनी आपल्याला बेसिक टू ऍडव्हान्स प्रॉपर जो कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला युट्यूबवर मिळणार नाही. इथे आपण सुरुवातच आपण कशापासून करणार आहोत है ना. मी अगोदरच क्लिअर केलंय की आपली लेवल राहील 5th स्टँडर्ड है ना, 5th स्टँडर्ड टू कॉम्पिटेटिव्ह लेवल. 5th स्टँडर्ड मी अगोदरच तुम्हाला काय करताय, लेवल क्लिअर करताय. 5th स्टँडर्ड टू कॉम्पिटेटिव्ह लेवल म्हणजे लेवल माझा जो क्लास स्टार्टच होईल तो स्टार्टच माझा कशापासून होईल रे बाबा, बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश. बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश. मग आता मला एक सांगा, मी जर इथनं स्टार्ट करतोय तर मी कोणत्या लेवलला जाईल याचा आपण विचार करू शकतो आहे की नाही. मी कोणत्या लेवलला जाईल याचा आपण विचार करू शकतो का, करायलाच पाहिजे आहे की नाही. कारण मी स्टार्टच कुठनं करताय, बेसिक स्ट्रक्चर पासून करत आहे. म्हणजे ज्या मुलाला इंग्लिशचा ई सुद्धा माहिती नाही, फक्त त्याला काय माहिती असायला पाहिजे रे बाबा, अल्फाबेट माहिती असायला पाहिजे, तर मग ते शिकवू का मी इथे, नाही ना है ना. तर ज्या मुलाला ईचा ई सुद्धा माहित नाही इंग्लिशचा, त्याला सुद्धा इथे काय होईल, सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेल, शिकवण्याचा प्रयत्न करेल है ना. पण त्यासाठी तुम्हाला त्यासाठी मला तुमच्याकडून तुमचं डेडिकेशन आवश्यक आहे. कारण युट्यूब आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे
है ना. आणि शिवाय मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ते निशुल्क आहे, फ्री आहे. त्याच्यामुळं त्याचा फायदा घेण्याऐवजी गैरफायदाच घेणारे लोक भरपूर असतात. आणि आपल्याला कोणते पाहिजेत, है ना, आपल्याला फक्त बेनिफिट घेणारे पाहिजे. ठीक आहे. तर काय करू, ठीक आहे. तर हा ओव्हरऑल इंग्लिश बद्दल जे काही मला थोडंसं सांगायचं होतं, तुम्हाला जे काही नॉलेज द्यायचं होतं ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्यापासून 1 बाय 1 मी काय करतोय, है ना, अगोदर आपण फक्त बेसिक जे काही ग्रामर असतं, बेसिक जे काही ग्रामर आहे कशाचं, इंग्लिश, है ना, इंग्लिश, है ना. तर ते सुरुवात करू. उद्यापासून मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, है ना. तर फक्त काय करायचं, हा ठीक आहे, इंग्लिशचा जो काही बेसिक ग्रामरचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याला मिळून जातील, है ना. ठीक आहे. इथे आपण काय करू, इथे 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 थांबून जाऊ, है ना. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुढे जर तुम्हाला काही व्हिडिओ वगैरे म्हणजे समजा तुम्हाला शिकायची इच्छा असेल, प्रॉपर वेने कसं शिकल्या जाते किंवा कसं केल्या जाते, कोणत्याही गोष्टीची तयारी कशी केली जाते, है ना, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, इव्हॉल्व करिअर अकॅडमी, इव्हॉल्व करिअर अकॅडमी, इव्हॉल्व करिअर अकॅडमीला काय करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब करून तिथे एक बेल आयकॉन असतो, त्याला प्रेस करा, म्हणजे ज्या काही आमच्या येणाऱ्या आगामी नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.